ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलंय। उषा यांनी सोशल मीडियावरती कायम त्या सक्रिय असतात आणि अशामध्येच आता उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे। उषा चव्हाण यांची पुण्यातील धनकवडी इथं जमीन असून या जमिनीसाठी त्या गेली 26 वर्षे अन्याय सहन करतायत। मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये उषा चव्हाण यांच्या बाजूने निकाल लागलेला, मात्र या प्रकरणाला वेगळं वळण आलंय। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमिनीचा वाद आता टोकाला पोहोचलेला असून त्यांनी राज्य सरकारचे सर्व पुरस्कार परत करण्याचा धक्कादायक इशारा दिलाय। पुण्यातील धनकवडी इथल्या जमिनीबाबत उच्च न्यायालयानं निकाल देऊन देखील पुणे महानगरपालिकेनं बिल्डरच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। अत्यंत व्यथित होऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पोस्टमधून नेमकं काय म्हटलंय पाहूयात। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण अत्यंत वेदनादायी परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेसमोर माझी भूमिका मांडत आहे। माझ्या कुटुंबियांच्या मालकीच्या न्यायालयीन वादातील संपत्तीबाबत मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात माझ्या बाजूने निकाल लागला, मात्र पुणे पालिकेनं अचानकपणे संपूर्ण 15,600 चौरस मीटर टीडीआर हे एका बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी देण्याची कार्यवाही केली आहे। मालकी हक्क, प्रलंबित वाद आणि माझ्या लेखी हरकती पूर्णपणे डावलून जारी करण्यात आले आहेत। वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी आणि निवेदनं दिली आहेत, मात्र माझं म्हणणं, कायदेशीर हक्क आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले। ज्या नागरिकांचं संरक्षण करणाऱ्या यंत्रणांनीच अशा प्रकारे वर्तन केलं तर सामान्य माणसानं न्यायासाठी कोणाकडे पाहायचं? महाराष्ट्र शासनानं 1970 पासून माझ्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अनेक पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान दिले, मात्र जर न्यायालयीन आदेश असूनही माझे हक्क सुरक्षित राहणार नसतील तर अशा सन्मानांचं माझ्यासाठी काहीही मूल्य उरत नाही। म्हणून मी महाराष्ट्र शासनानं मला दिलेले पुरस्कार, मानचिन्ह आणि ट्रॉफीज आणि प्रमाणपत्र परत करण्याचा निर्णय घेत आहे। आवश्यकता भासल्यास स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून माझा निषेध व्यक्त करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.